व्हायरल झाले ते चाललंय ती गाडी चावी विदाऊट चावी स्टार्ट करतात टेस्टर आपण लोकशाही चॅनलच्या वतीनं जे काही या घनकचरा व्यवस्थापन खात्याचा कारभार सर्व नागरिकांच्यापर्यंत पोहोचवत आहे त्याच्याबद्दल तुमच्या चॅनलचा आम्ही आभारी आहोत। परंतु लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की जो तुम्ही मगाशी एक विषय बाबांनी सांगितला की जो लॉकशीटचा विषय आहे, तर हे प्रशासकीय लॉकशीटवरती या गाडीची संपूर्ण माहिती संबंधित आमचे मुकदम किंवा जे जेवण अधिकार असतात त्यांना त्याच्यावरती टिक करायचे असतात। आज अशी परिस्थिती झालेली आहे की जर का आमच्या जेवण एखाद्या जर प्रशासकीय नियमावलीनुसार जे टेंडर कंडिशन आहे त्यानुसार जर काम करायचं म्हटलं आणि एखाद्या वॉर्डमधल्या जर जेवणी त्यावरती त्या असणाऱ्या लॉकशीटनुसार जर फाईन मारायला गेले तर या वॉर्डमध्ये एकही गाडी चालणार नाही। म्हणजे बाकीच्या सुद्धा वॉर्डची तीच परिस्थिती आहे, कारण या कंत्राटदाराला या ज्या गाड्या घेतलेल्या आहेत ह्या गाड्यांना 8 वर्ष आता पूर्ण झालेली आहेत। त्यामुळे ह्या गाड्यांची आता जी वयोमर्यादा ही संपलेली आहे आणि सध्याची जी परिस्थिती आहे ह्या मुंबई महानगरपालिकेमध्ये ह्या कंत्राटदारांच्या ह्या गाड्या काही नवीन नाहीत, ह्या सगळ्या भंगारमध्ये जाणार आहेत। त्यामुळे ते लोक दुरुस्त करणार आणि जर आमच्या जेवणी विचार केला की नाही ही गाडी आता घ्यायची नाही, त्यांनी जर म्हटलं की मी माझ्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून मी जे काही नियमामध्ये आहे त्या नियमानुसार जर गाडी मी नाकारली तर मुंबई महापालिकेची आत्ता अशी परिस्थिती आहे की जर का एखाद्या वॉर्डच्या गाड्या नाकारल्या तर दुसऱ्या गाड्या उपलब्ध आहेत का। कारण आम्हाला पहिल्यांदा त्या संबंधित जेवचा प्रश्न हा असतो की जो माझा विभाग आहे या विभागामध्ये कुठेही कचरा पडता कामा नये, कारण सर्व नागरिकांच्या तक्रारी असतात। जरा जरी सुद्धा कचरा हा एवढा संवेदनशील विषय असतो की जर काय एक दिवस जरी कचरा कुठं पडला तरी सकाळपर्यंत इथं मोर्चा येतो। त्यामुळं त्याला आता येणारी गाडी किती धोकादायक असेल, तिच्या समोरची काच नाही आहे, तिचा टायर फुटलेला जरी दिसला तरी डोळ्यावरती पट्टी मारून या प्रशासनाचं काम करायचं म्हणून, म्हणजे उद्या काय झालं तर चौकशीला तो जेवो जाणार आहे, वरच्या अधिकारी जाणार नाहीत। आणि म्हणून आम्ही म्हणत होतो की वारंवार हे जे कंत्राटदाराला तुम्ही ज्या गाड्या मागताय त्यापेक्षा मुंबई महापालिकेची स्वतंत्र व्यवस्था आहे, सगळं आपल्याकडे आहे, मॅनपॉवर आमची आहे स्वतःची। तर ह्या गाड्यासुद्धा जर मुंबई महापालिकेनं स्वतः मालकीच्या घेतल्या तर आम्हाला चालवायला त्याच्यामध्ये काही नाही। आमची गॅरेजेस आहेत, म्हणजे आमची गॅरेजेस आहेत, आमच्याकडे माणसं आहेत, आम्ही कचरा उचलणारी कायदेशीर काम करणारी लोक आहेत। त्यामुळे या कंत्राटदारांना तुम्ही जे हे काम देताय आणि भवितव्यात जर का उद्याचा येणारा कंत्राटदारसुद्धा जर उद्या म्हटला की ह्या गाड्या खराब झाल्या, अजून 2-3 वर्ष तो टेंडर कंडिशननुसार चांगल्या गाड्या दाखवल आणि 2 वर्षानं जर गाड्या त्या म्हणजे हडबडल्या त्या सडल्या तर तो नवीन गाड्या आणणार नाही। मग परत ह्या मुंबईचं पर्यावरण तुम्ही धोक्यात घालणार आणि परत आम्ही डोळ्यावरती पट्टी मारणार आणि परत या कामगारांचा जीव तुम्ही टांगणीला लावणार आहात, परत मुंबई महापालिकेच्या कामगारांना शिवाय नागरिक देणार आहेत। त्याच्यामुळं जर का आत्ताच आपण मुंबई महापालिकेनं स्वतःची यंत्रणा उभी केली, आपल्या स्वतःच्या गाड्या आणल्या तर उद्या ह्या कंत्राटदाराच्या जीवावरती राहायची गरज नाही। आम्ही प्रशासनाला वारंवार प्रश्न करतोय की तुम्ही हे ज्या कंत्राटी गाड्या आणताय त्याच्यापेक्षा आपल्या स्वतःच्या गाड्या तयार करा, आपल्याकडे स्वतःची मॅनपॉवर आहे, आपल्याकडे स्वतःचं गॅरेज आहे। कारण भवितव्यात आत्ताची परिस्थिती आहे, आजची परिस्थिती आहे, आज जर तुम्ही म्हटलं आणि कुठं जर कायदेशीर काम करायला गेलं तर त्या वॉर्डची एकही गाडी वॉर्डमध्ये घेणार नाही। म्हणजे आपण कायद्याला डावलून सगळे काम करतोय, आपण सगळे गुन्हेगार होतोय आणि त्या गुन्ह्यामध्ये आमचा जीव जातोय, कारण आम्ही धोक्यात कामगार जीव घालून तो काम करतोय। म्हणजे त्या प्रशासकीय अधिकाऱ्यानं स्वतःच्या जिम्मेदारीवर आता कचरा उचलायचं चालू आहे आणि प्रशासनाकडे आत्ता कुठलीही व्यवस्था नाही आहे, प्रशासन हतबल आहे। कंत्राटदाराची असणाऱ्या परिस्थितीत जी काही धोकादायक गाडी आहे ती धोकादायक गाडी घेतल्याशिवाय या ठिकाणी प्रशासनाकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही। आणि जर पर्यायच असता तर या मुंबईतला जे आज तुमच्या चॅनलद्वारे दाखवत आहेत लोकांना ह्या एवढ्या धोकादायक गाड्या आहे की ज्या गाड्यावरती बसण्याची सोय नाही ड्रायव्हरला, आमची लोक कशी बसत असतील। मग अशा एवढ्या घातक गाडीतून सुद्धा प्रवास करून हा जो कचरा उचलण्याचं काम हे कामगार जीवा उदार होऊन करतायत। तर परंतु तसली सुद्धा गाडी ह्या इथल्या संबंधित जेवणा घेण्याची गरज आहे, कारण त्यांना दुसरा पर्याय नाही। आणि हेच प्रशासनाची सगळ्यात मोठी या आर्थिक व्यवहारातली जड आहे की जर का प्रशासनात एवढीच हिंमत असेल तर प्रशासकीय अधिकाऱ्याने याच्यावर ठामपणे निर्णय घ्यावा की ज्या धोकादायक गाड्या त्या 24 तासाच्या आत आम्ही बंद करतो आणि महापालिकेनं स्वतःची यंत्रणा कामी लावावी। तर अशी लावू शकत नाही आहेत, कारण आम्ही कित्येक दिवसापासून आम्ही या प्रशासनाला लेखी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांना दाखवलेलं आहे त्या गाड्यांची परिस्थिती काय आहे, पण प्रशासनानं त्या पद्धतीनं युनियनला आजपर्यंत समाधानकारक उत्तर किंवा स्वतःच्या गाड्या घेऊन ही जी यंत्रणा जी कंत्राटदाराच्या गळ्यात घालतात ही थांबवलेली नाही आहे। लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.